आपल्यासोबत आहे संरक्षण तज्ज्ञ निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सर. डॉक्टर मुझम्मिल आणि उमर हे दोघंही आरोपी जे आहे त्यांनी जानेवारी महिन्यातच इथली रेकी केल्याची माहिती आहे. 26 जानेवारीला ब्लास्ट करणार होते असंही त्यांचा कट होता. त्या चौकशीतून पुढे आलेला आहे. काय मोडस ऑपरेंडी असेल सर, काय विचार करत असेल? या प्रश्नाचे तुमचे दोन पैलू आहेत. पहिला पैलू असा की त्यांनी ॲक्च्युअल लाल किल्ल्याची रेकी केली का, म्हणजे आतली आणि लाल किल्ल्याच्या आजूबाजूची रेकी केली का, याचे दोन अर्थ निघतात. एक म्हणजे जेव्हा 26 जानेवारीची परेड होते कर्तव्यपथ किंवा राजपथवर, ती परेड शेवटी लाल किल्ल्याच्या प्रांगणामध्ये येऊन तिथनं डिस्पर्स होते. तो एक त्यांचा डिस्पर्सल पॉईंट असतो. जवळपास 1,500 ते 2,000 लोक तिथे येतात, सैनिक आणि त्यांची विविध प्रकारची शस्त्र आणि जनावरं. तर तिथे हल्ला करणं यांना सोपं जाईल आहे, पण ते फार गार्डेड गोष्ट असते, त्यामुळे तिथपर्यंत ते कदाचित पोचू शकले नसते. दुसरं म्हणजे 26 जानेवारीला लाल किल्ला हा पब्लिक करता ओपन असतो, त्यामुळे तिथे लोक आले की त्यांना खूप जास्त लोक आले की तिथे त्यांच्या लाल किल्ल्याच्या आतमध्ये जर स्फोट घडवला तर फार मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक मारले जातील, हा एक दुसरा विचार आहे. आणि दुसरा पैलू याचा असा आहे की लाल किल्ल्याच्या आजूबाजूला, म्हणजे जिथे हा स्फोट झाला तिथे त्यांनी रेकी केली का, कारण तो जो चौक आहे पर्टिक्युलर, त्या चौकाकडनं तुम्ही जेव्हा डावीकडे वळता तेव्हा लाल किल्ला येतो, उजवीकडे वळता तेव्हा चांदणी चौक येतं, आणि समोर मग तुम्ही दिल्लीकडे जाता, आणि पूर्ण नॉयडाकडनं आणि मथुरेकडनं येणारा ट्रॅफिक याच रोडनी येतो. त्यामुळे सगळ्यात जास्त कंजेशन तिथे होतं. आणि संध्याकाळी ही जी वेळ त्यांनी निवडली होती 6:30-7ची, ती अतिशय म्हणजे बरोबर वेळ होती, कारण त्यावेळेला सगळ्यात जास्त ट्रॅफिक तिथे असतो. 5:30-6ला मथुरेच्या तिथनं किंवा फरीदाबादमधनं लोक निघाले की तिथे ते लोक 7च्या सुमाराला 6:30च्या सुमाराला अटकतात, त्यामुळे तिथे मोठा ट्रॅफिक असतो. तरी म्हणून हे या दोन प्रकारच्या रेकी केल्या असतील असा माझा अंदाज आहे. सर, हे स्फोटाचं तुर्की कनेक्शनही आता पुढे येत आहे. हे दोन्ही जे आरोपी आहे ते तुर्कीला जाऊन आले, जैश ए मोहम्मदच्या संपर्कात होते, त्यांचं नेटवर्क जैशचं इथे नेटवर्क वाढवण्याचं त्यांचं नियोजन होतं. हे तर त्यांनी सांगितलेलं आहे की हाफिज सईदनी त्यांना डायरेक्शन दिलेले आहे जैश ए मोहम्मदला, आणि त्यांनी जी एक महिला ब्रिगेड स्थापन केलेली आहे त्यांना सांगितलेलं आहे की भारतामध्ये तुम्ही आता उत्पादन बनवायला सुरुवात करा आणि तिथे आपलं कनेक्शन वाढवा, कारण जे काही जैश मोहम्मदचं कनेक्शन ऑफ सिंदूरच्या नंतर नष्ट झालेलं आहे ते त्यांना आता इथे परत प्रस्थापित करायचं आहे. तुर्कीचं असं आहे की तुर्कीमध्ये यांचे लोक आहेत, तुर्की यांच्या बाजूनी पण उभा राहतो. ऑफ सिंदूरच्या वेळेला सुद्धा तुर्कीनी यांना पूर्ण जवळपास 600 ते 700 ड्रोन्स दिले होते, आणि 600-700 ड्रोन्स जे आहे ते चायनाने दिले होते. त्यामुळे तुर्की, अझरबैजान आणि उझबेकिस्तान हे 3 देश आहेत जे त्याच्या बाजूनी, पाकिस्तानच्या बाजूनी सतत उभे राहतात चीनच्या बरोबरीने. त्यामुळे तुर्कीचं कनेक्शन तर आहे, आणि तुर्की हा जुन्या इस्लामी साम्राज्याचं राजधानी असल्यामुळे किंवा मोठा भाग असल्यामुळे पॅन इस्लामिक कन्स्ट्रक्शन जी आहे, जी ISIS आणि अल कायदाचं ध्येय होतं, त्या ध्येयाकरता तुर्की हे नेहमीच मदत करत आलेलं आहे, संसाधनांची मदत आणि आर्थिक मदत दोन्ही. ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस तुर्कीनं पाकिस्तानला मदत केली होती, ड्रोन्स दिले होते. आता या दोन्ही आरोपीचं तुर्की कनेक्शन कसं बघताय या सगळ्याच्याकडे? याचा अर्थ असा आहे की परत भारताला खच्ची करण्याकरता किंवा भारताला त्रास देण्याकरता पाकिस्तान आणि तुर्की हे एकत्र झालेले आहेत. आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानला जो काही आग्या मार दिलेला आहे त्या मारांनी हे लोक चिडलेले आहेत. असीम मुनीरला तो ज्यावेळेला लष्कर प्रमुख होता त्याच वेळेला ऑपरेशन सिंदूर झालं, त्याच्यात त्यांनी मार खाल्ला, तरीसुद्धा तो फील्ड मार्शल झालेला आहे. हे कुठेतरी त्याच्या मनाला लागलेलं आहे, आणि साधारण हे लोक, पाकिस्तानी लोक अतिशय खुनशी असतात, त्यामुळे त्या पराभवाचा वचपा काढण्याकरता त्यांनी ही कारवाई सुरू केलेली आहे असं माझं मत आहे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.